महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये मनाला परत सुन्न करणारी गोष्ट घडली। एका टीचरने सुसाईड केलं आणि सुसाईड करण्यामागचं कारण म्हणजे एवढंच, त्यानं म्हटलं की गेल्या 18 वर्षापासून मी इथं कार्य करत आहो, इथं काम करत आहो आणि अजून मला पेमेंट नाही मिळाला, मी काय करू, मला पेमेंट देता का नाही देत? तर याला उत्तर मिळालं, तुला पेमेंट नाही मिळणार, तू सुसाईड कर। आणि नंतर त्याला एवढं टॉर्चर, एवढं त्याची हरासमेंट केली म्हणते, इमॅजिन मी नाही करू शकत। शेवटी नाही त्याने सुसाईड केली। माणूस सुसाईड असाच नाही करत, त्याच्यामागं काही ना काही मेजर कारण असते, तो सुसाईड करते। विचार करा तो किती टॉर्चर केलं असेल त्याला। मला त्याला सुद्धा काही म्हणत नाही, मला या गव्हर्नमेंटला बोलायचं आहे, या त्रिमूर्ती सरकारला बोलायचं आहे। तुमच्या नावावर बोटं उचलण्यात येऊन राहिले आणि तुमच्यावर बोटं उचललेले ते आम्हाला सैन नाही होत। त्याच्यामुळे तुम्हाला एक वॉर्निंग नाही, एक इंटिमेशन नाही, एक मनापासून विनंती करतो की कायदे कानून एवढे कठोर करा जेणेकरून जे सामान्य माणसाची पिळवणूक करणारा माणूस आहे ना, त्याला सुटका नसली पाहिजे। म्हणजे गुंडागर्दी करून अधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकाले नेहमी सामान्य लोकच मिळते आणि आमच्यासारखे भेटले। आम्ही ते HR सोबत बी कमरेच्या खाली बोललेलो आहोत, त्या गोष्टीची गोष्ट नाही करत। मला फोन आला, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, राहिल्यानंतर बोलू।